नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. अण्णाभाऊ साठे लघुपट महोत्सव याचं हे 6वं वर्ष या लोकांनी सांगितलं. 6 वर्ष हा महोत्सव चालू आहे आणि या महोत्सवाला अण्णाभाऊ साठेंचं नाव आहे याचा पण त्यांनी उद्देश सांगितला की काय आहे तो. तर माझा स्वतःचा अण्णाभाऊंच्या साहित्याशी संबंध आला जेव्हा कॉलेजमध्ये असताना त्यांच्या स्मशानातलं सोनं या कथेवरती आम्ही एकांकिका केली होती. तेव्हा त्यातला आशय बघून खरं तर अंगावर काटा आला होता आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची खऱ्या अर्थाने तेव्हा ओळख झाली होती. पुढे मग सगळंच कळत गेलं हळूहळू की त्यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं योगदान, त्यांची शाहिरी, त्यांच्या कादंबऱ्या आणि मग लक्षात आज महोत्सवाचं या सगळं वाचताना लक्षात आलं की किती समर्पक पद्धतीने त्यांच्या नावाचं या महोत्सवाला नाव दिलेलं आहे. त्यामुळे हा महोत्सव मला असं वाटतं की आशय संपन्न महोत्सव असं या महोत्सवाचं आपल्याला वर्णन करता येईल. या महोत्सवातल्या फिल्म्स मी गेल्या काही वर्षांमधले पण नावं बघितली, यावर्षीची पण बघितली. तर वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना या इथे दाखवल्या जाणाऱ्या लघुपटांमधून स्पर्श केला जातो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही काय आपण म्हणू त्याला की कुठलंही बंधन नाहीये इथे लघुपट जे असतात त्याच्यावरती. आणि मला स्वतःला असं होतं नेहमी की मला महोत्सवाचं वातावरण फार आवडतं. या महोत्सवामध्ये काय होतं की आपल्याला वेगवेगळे चित्रपट बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला स्वतःला जोखता येतं की आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण स्वतः कुठे आहोत. आणि यातल्या एखाद्या चित्रपटातली एखादी फ्रेम, एखादा विचार, एखादं व्हिज्युअल, एखादा डायलॉग आपल्या मनात घर करून राहतो जो कदाचित आपल्या पुढच्या कलाकृतीसाठी सुद्धा आपल्याला प्रेरणा देऊ शकतो. त्यामुळे महोत्सवातलं आदान प्रदान मला फार महत्वाचं वाटतं. आणि आता यांनी सांगितलं संदीप ससाणेंनी की मार्गदर्शनपर बोला. मला मार्गदर्शनपर वगैरे काही फार बोलायचं नाहीये कारण मी फार खूप काम केलंय आणि आता तुम्हाला मार्गदर्शन करायचं असं नाही. पण मी जी काय शॉर्ट फिल्म यावर्षी केली, चंद सासे नावाची, प्रिया तेंडुलकरच्या कथेवर आधारित, ती करताना मला काय जाणवलं ते मी थोडंसं तुमच्याशी शेअर करणार आहे फक्त. तर ही जी शॉर्ट फिल्म केली, माझा खरं तर उलटा प्रवास झाला की आधी लघुपट, मग मोठा चित्रपट असं न करता आधी मी पूर्ण लांबीचा चित्रपट केला, आम्ही दोघी नावाचा. मग मी टेलिव्हिजनची सिरीज केली आणि मग मी शॉर्ट फिल्म केली. त्यामुळे शॉर्ट फिल्म करताना मला असं वाटतं की माझ्यासमोर हे होतं की मला हा आशय सांगायचाच आहे, हे माझ्यासमोर उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळे प्रिया तेंडुलकरची कथा वाचली मी जेव्हा, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्यातली जी ओळ आहे एकच ओळ आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की शॉर्ट फिल्म मध्ये काय असेल तर आशयाचा आवाका बघायला पाहिजे आपण की या कथेमधली हा आशय इतकाच आहे तर त्याची शॉर्ट फिल्म करावी का, या कथेतला आशय मोठा आहे तर त्याची पूर्ण लांबीचा चित्रपट करावा का. आशयाचा आवाका बघणं महत्वाचं आहे असं मला शॉर्ट फिल्म करताना लक्षात आलं. दुसरं असं लक्षात आलं की फोकस्ड असणं फार गरजेचं आहे. कथेमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात पण त्यातली आपल्याला काय भावली आहे, आपल्याला काय दाखवायची, त्या दृष्टीने पुढे प्रवास करून भापट पसारा बाजूला केला जातो. तर फोकस्ड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिसिजन, अचूकता. शॉर्ट फिल्म ही आपल्याला कमी वेळात दाखवायची असते, कमी वेळात ती सादर करायची असते. तर आपल्याला प्रिसिजन असणं तिथे फार गरजेचं आहे. म्हणजे ते सगळ्याच गोष्टीत, लिखाणापासून, दिग्दर्शनापासून तर कलाकारांच्या अभिनयापर्यंत याचा परिणाम जर योग्य रीतीने आपल्याला साधायचा असेल तर खूप प्रिसाइजली ते करायला हवं. आणि मी अनेक शॉर्ट फिल्म्स अशा बघितलेल्या आहेत की 20 मिनिटाची जरी शॉर्ट फिल्म असली तरी ती पूर्ण लांबीचा चित्रपट बघितल्याचा अनुभव आपल्याला देऊ शकते जर त्यात या सगळ्या गोष्टी असतील तर. आणि दुसरी गोष्ट, मला हे सगळं म्हणजे आता त्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला वगैरे सगळं झालं. या महोत्सवाच्या दृष्टीने आणखीन पण मला एक असं सांगावं असं वाटतं की मी या लघुपटांची यादी बघितली तर मला एक थोडीशी खंत जाणवली फक्त की इथे महिला दिग्दर्शकीचा मला एकही लघुपट दिसला नाही आणि महिला लेखकही दिसले नाही फार. तर मला असं वाटतं की का असं असावं की लघुपट पण का करून बघू नये महिलांनी. तर मला या निमित्ताने नवीन तरुण मुलींना सगळ्यांना सांगायचं आहे की लिहिते व्हा, तुम्हाला जे वाटतंय ते निर्भयपणे मांडायला शिका. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू मांडा, तुमचं पर्स्पेक्टिव्ह मांडा, ते नेहमी इतरांपेक्षा वेगळं असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी तरी निदान या महोत्सवातून काही स्त्री दिग्दर्शिका पुढे येतील. जसं आता संदीप ससाणेंनी सांगितलं की
कस्तुरी नावाची जो एक शॉर्ट फिल्म होती, मला सांगितलं त्यांनी, कस्तुरी नावाची काही वर्षांपूर्वी प्रथम पारितोषिक विजेती या महोत्सवातून शॉर्ट फिल्म होती. त्याचा नंतर पुढे पूर्ण लांबीचा चित्रपट केला त्याच दिग्दर्शकांनी, आणि नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप ते वितरित करतायत. सो मला असं वाटतं या महोत्सवातून दिग्दर्शक सुद्धा नवीन पुढे येणार आहेत, लेखक सुद्धा नवीन पुढे येणार आहेत. तर हे या महोत्सवाचं आणखीन एक यश म्हणा किंवा फलित आहे असं मी म्हणेन. आणखीन मला असं वाटतं की मी फार तुम्हाला आता आणखीन मार्गदर्शक, कारण हे जसं म्हणाले तसं सगळ्यांना चित्रपट बघण्याचे, लघुचित्रपट बघण्याची जास्त उत्सुकता असते. त्यामुळे मला इथे या लघुपट चित्रपटाच्या उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल मी संदीप ससाणेंचे खूप आभार मानते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद.